कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय हो, कसला एवढा विचार करताय? याआधी असं कधी झालं नाही, पण सतत अंदाज चुकायला लागलेत माझे। म्हणजे गोष्टी साध्य होता होता राहत आहेत। त्या भैरवीची कुंडली मांडली, पण तिचं नशीब बलवत्तर की माझी वेळ खराब आहे तेच कळत नाही। या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समजावून सांगायची गरज नाहीये खरं तर। सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात, माहितीये तुम्हाला? हं? प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच कशी होईल सांगा बरं? तुम्ही ना फार विचार करताय, नका करू। आपली ही वेळ येईल नक्की। जगन्नाथ, मीच बोला। तुमच्या विरुद्ध कंप्लेंट आली आहे। कंप्लीट कसली आणि कोणी केली? तिलोत्तमा मेंदळे यांचा मुलगा सारंग मेंदळे याच्यावर जो तुम्ही जीव घेणा हल्ला केलाय ना, याच गुन्ह्यासाठी तुम्हाला अटक करतोय। काय? चला। अहो, आम्ही काय केलं नाहीये। ओ, तुमचं गोंधळ होतोय काहीतरी। थांबा, तुम्ही ऐका माझं। अलका थांब। इन्स्पेक्टर साहेब, फक्त 2 मिनिटं। काळजी नको करू आणि गोंधळून तर नकोच जाऊ। पण त्यांचं मी आहे ना। थोड्या वेळपूर्वी काय बोललीस तू? आपली ही वेळ येईल, नक्की येईल। जो गुन्हा आपण केलाच नाहीये, घाबरायचं का? कशासाठी? पण त्यांना ते सांगायला हवं ना आपण। मी सांगतो, नको काळजी करू। चला अहो, चला। ऐका माझं तुम्ही। माझ्या लेकाला मारायचा प्रयत्न करत होतास ना? बघितलंस ना काय झालं ते? आता असा जेलमध्ये सडवेन ना मी तुला। तोंडाला येईल ते बरवू नकोस तिलोत्तमा। तुझा पोरगा सावलीचा नवरा आहे आणि सावली आमची लेक आहे। तुझं प्रेम आहे अगं तिच्यावर। स्वतःच्या लेकीचा संसार आम्ही असा उद्ध्वस्त नाही होऊ देणार। हं? नाही, कोण कसं आहे ते दिसतच आहे ना मला। आणि राहता राहिला प्रश्न तुमच्या लाडक्या लेकीचा, तिचा सुद्धा निकाल मी लवकरात लवकर लावणारच। हे बघ, तू ना आता संयम ठेव। उत्तर द्यायची काही गरज नाही। काही शब्दाला शब्द दिला की शब्दाची किंमत कमी होत असते। हा, सगळं दिसत असून, समजत असून, उमजत असून डोळे बंद करून बसलेल्या माणसाला तुझ्यासारख्या शहाण्या माणसाने कितीही समजावलं, समजणार आहे? काळजी नको करू, जसा चाललोय तसंच परत ये। झालं झालं बोलून की अजून काही बोलायचंय? घेऊन जायला चला। तिलोत्तमा, ओ, एक दिवस असा नक्की येईल जेव्हा तुलाही असा विरह सहन करावा लागेल। तुझ्या जवळची माणसंच तुझा घात करतील। आज माझ्या नवऱ्याला तू खोट्या गुन्ह्यात अडकवलंयस। लक्षात ठेव, तुझ्या या कर्माची शिक्षा तुला भोगावीच लागेल। कसला कॉन्फिडन्स आहे ना? स्वतःच गुन्हा करायचा, स्वतः खोटं बोलायचं, आणि हा कॉन्फिडन्स खरंच कौतुक वाटतंय मला तुझं।
बस 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 थँक्यू. मेन्यू बघा काय मस्त आहे आजचा. काय मॉम स्पेशल मेन्यू वगैरे? आज मूड छान दिसतोय. काय झालंय? आहे. आधी सगळ्यांनी पानं वाढून घ्या, मी सांगते. मॉम आय एम सॉरी, पण त्या मूर्ख मुलीने काही बनवलेलं नाहीये ना. तिचा हात सुद्धा लागला नाहीये. तशी सूचनाच केली होती ना मी. पण मेन्यू स्पेशल आहे, खाऊन बघा. हा मेन्यू अतिशय छान आहे, स्पेशल आहे, पण कारण काय ते कळलं नाहीये. सांगते. आपल्या कुटुंबाला ज्याची नजर लागली होती, आपल्या घराच्या सौंदर्याला, सुखाला, ज्याच्यामुळे गालबोट लागलं होतं, आपल्या आयुष्यात ज्याच्यामुळे वादळ आलं होतं, त्याचा बंदोबस्त झालाय. वा, म्हणजे तू जगन्नाथचा काहीतरी बंदोबस्त केलेला दिसतोयस. कारण त्यांनी माझ्या सारंगचा जीव घ्यायचा प्रयत्न केला, त्याला मारायचा प्रयत्न केला, म्हणून त्याला अटक झाली. आई, जुन्या गोष्टी कशाला उकरून काढतेस तू? अरे तुझ्यावर त्यांनी हल्ला केला. आई, पण तू जो काही निर्णय घेतलास तो अगदी योग्य आहे. त्यालाही कळलं असेल ना, सारंग एकटा नाही आहे. सारंगच्या केसाला धक्का जरी लागला ना, तर हा मेंदळे परिवार त्याला जिवंत सोडणार नाही. जाता जाता एक सांगतो, आयुष्यात तुझ्यावर कोणतंही संकट आलं तर सावलीच्या या बाबाला आत्मा असेल तुम्ही तुझ्यासाठी. क्या बात आहे, छानच आहे आजचा मेन्यू. जगन्नाथच्या बोलण्या वागण्यावरून तर हल्ला त्याने केला असेल याबद्दल शंकाच वाटते मला. माझ्या या गोष्टीवर विश्वास का बसत नाहीये. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.